नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण एक नवीन उपक्रम घेणार आहोत। यामध्ये आपण मुलांना स्वतःचं नवीन नाव ठेवण्यासाठी विचारणार आहोत। स्वतःचं नाव नवीन जर ठेवायचं असेल तर त्यांना कोणतं स्वतःसाठी नाव ठेवायला आवडेल हा आपण एक गेम खेळणार आहोत। याच्यामधून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती वाढेल, विचार करतील आणि त्यांना स्वतःसाठी एक नवीन नाव शोधण्याची एक संधी उपलब्ध होईल। त्यामध्ये आपण मुलांना विचारायचं बरं की तुम्हाला स्वतःसाठी कोणतं नाव ठेवायला आवडेल। सांग बरं विराज, तुला स्वतःसाठी कोणतं नाव ठेवायला आवडेल? माझे नाव विराज आहे, मला अविरत नाव ठेवायला त्याला आवडेल। तुला रे? माझं नाव आरिफ आहे, मला दानीचे नाव ठेवायला आवडते। बर, माझं नाव सैफ आहे, मला आयान नाव ठेवायला आवडेल। आयान नाव ठेवायला। माझे नाव कुमार आहे, मला राज हे नाव ठेवायला आवडेल। माझे नाव ओमराज आहे, मला वीर नाव ठेवायला आवडेल। बर, माझे नाव केतन आहे, मला आदर्श नाव ठेवायला आवडेल। बर, माझे नाव पियुष आहे, मला संविधान नाव ठेवायला आवडेल। माझे नाव सम्यक आहे, मला सचिन हे नाव आवडेल। माझे नाव सोहम आहे, मला सार्थक नाव ठेवायला आवडेल। माझे नाव निलज आहे, मला यश हे नाव ठेवायला आवडेल। माझे नाव अजिंक्य आहे, मला विराट हे नाव ठेवायला आवडेल। माझे नाव अथर्व आहे, मला केतन हे नाव आवडेल तुला ठेवायला। केतन हे नाव आवडेल का? बर, हां। माझे नाव आशिष आहे, पण मला अभिजित नाव हे आवडेल। बर, हां। माझे नाव अभिजित आहे, मला कृष्णा हे नाव ठेवायला आवडेल। माझे नाव यश आहे, मला सुमित हे नाव ठेवायला आवडेल। माझे नाव रितेश आहे, मला सागर नाव ठेवायला आवडेल। व्हेरी गुड। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मुलांनी वेगवेगळी नावं सांगितली। याच्यामधून विद्यार्थ्यांची शब्दसंपत्तीसुद्धा वाढते आणि विचार त्यांच्या डोक्याला चालना मिळते की बाबा आपल्यासाठी आपण कोणतं नाव निवडेल आणि विद्यार्थी आपल्या आवडीचं हे नाव निवडतात। त्याच्यामधून त्यांची त्या नावाबद्दलची आवड का आहे हे सुद्धा आपण त्यांना विचारणार आहोत। तर विराज, तू सांग बरं, तुझं नाव ते का आवडतं? का आवडतं तुला ते नाव? कशामुळे आवडतं ते नाव? तुला कोणतं नाव आवडतं? अविरत। हां, अविरत नाव का आवडतं? कशामुळे आवडतं अविरत? कोणाचं ऐकलंस तू अविरत नाव? कोणाचं आहे अविरत नाव? माझ्या मामाच्या पोराचं अविरत नाव। मामाच्या मुलाचं नाव आहे अविरत म्हणून तर तुला ते आवडतं। बर, सांग बरं केतन, तुला का आवडतं ते नाव? मला माझ्या मित्राचे नाव आहे म्हणून मला हां, तुझ्या मित्राचं ते नाव आहे म्हणून तुला ते आवडतं। बर, केतन, तुला? हे माझ्या आजोळीच्या पोराचं नाव आहे म्हणून मला तुझ्या आजोळच्या मुलाचं नाव आहे, म्हणजे आजोळी असणाऱ्या मित्राचं नाव आहे, त्यामुळं तुला ते नाव आवडतं। बर, तुला का आवडतं ते नाव? सचिन तेंडुलकर क्रिकेट छान खेळतो। हां, सचिन तेंडुलकर हा क्रिकेट उत्तम खेळतो, त्यामुळं सचिन तेंडुलकरचं सचिन हे नाव तुला आवडतं। तुला रे? माझ्या भावाचं नाव। तुझ्या ते भावाचं नाव आहे म्हणून तुला आवडतं। बर, तुला का आवडतं विराट नाव? विराट कोहली चांगला खेळते म्हणून आवडते। विराट कोहली हा क्रिकेट प्लेयर हा चांगला खेळ खेळतो म्हणून विराट कोहली हे नाव तुला आवडतं। बरं, अथर्व, तुला का नाव आवडतं? ते कोणतं नाव आवडतं? मित्राचं नाव आहे म्हणून मला आवडतं। तुझ्या मित्राचं नाव आहे म्हणून तुला ते आवडतं। म्हणजे यामधून त्या नावामागची पार्श्वभूमी अशी आहे की मित्राचं नाव आहे किंवा एखाद्या क्रिकेट प्लेयरचं नाव आहे, तो चांगला क्रिकेट खेळतो, एखाद्या अभिनेत्याचं नाव आहे, तो चांगला अभिनय, त्या व्यक्तीचा अभिनय आवडतो, त्यामुळं मुलांना इतरांची नावं आवडतात आणि यामधून विद्यार्थ्याची एक कल्पनाशक्ती वाढते आणि विद्यार्थी विचारप्रवर्तक होतात आणि त्यांची शब्दसंपत्तीसुद्धा वाढते आणि इतरांनासुद्धा वेगवेगळी नावं, इतर मुलांना, वर्गातील सर्व मुलांना आपल्या मित्राने जे सांगितलेलं नाव आहे ते सुद्धा त्यांना नाव माहीत होतं आणि याच्यातून एक भाषेवर त्यांचं प्रभुत्व निर्माण होतं। धन्यवाद।